विधानसभेचे माजी आमदार आदरणीय संजय मामा शिंदे। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उद्याच्या 17 तारखेला होणाऱ्या निवडणूक प्रचार दौऱ्यातल्या 3 मध्ये होत असलेल्या जाहीर सभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी या सभेचे अध्यक्ष भारत कवसे, व्यासपीठावरती उपस्थित बारामती अॅग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे, व्यासपीठावरती उपस्थित निळकंठप्पा देशमुख, शिवराज साळकेरे साहेब, अशोक अप्पा थकीत, समाधान देशमुख, युवराज जाधव, पांडुरंग जाधव, शिवाजी तळेकर, अर्जुन थकीत, संतोष निंबाळकर, देवीदास तळेकर, सुरेश जानवसे, रामजी मेनकुदळे, शिवाजीराव देशमुख, आनंद लोढे, गौतम सोनवणे, अनिल करसाई, किसन सोनवणे, नागेश मोरे, भीमराव सातव, नागनाथ थकीत, बाबू नाना मोरे, अंगतराव मांजरे, महादेव नलवडे, संतोष कांबळे, सलीम तांबोळी, दत्तात्रय भगवत, रामचंद्र रोकडे, नवनाथ शिंगारे, धनंजय बापू निंबाळकर, सुरेश बापू रोकडे, ऋषिकेश गोरे, किसन काका तळेकर, भुजंग जाधव, दादा पवार, सचिन देशमुख, रामभाऊ सोळ सरपंच, उदय देशमुख, शिवाजी अडकिले, सतीश देशमुख, नाना सातव, दत्तू मालक सातव, पांडुरंग भानवसे, नानासाहेब भानवसे, दत्तात्रय भानवसे, कैलास गवणे, नागानंद गवडे, दादा सरडे, विठ्ठल सरडे, भारत तावसे, देवीदास आबा बोडके, वैभव तळे या निमित्तानं कुणाचा नामोल्लेख या ठिकाणी राहिला असेल तर त्याचे दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो। या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले माहिती आदिनाथ बचाव पॅनलचे सन्माननीय सर्व सहकारी उमेदवार, या ठिकाणी उपस्थित असलेले वांगी आणि परिसरातून आलेले वडीलधारी आदिनाथ कारखान्याचे सभासद, तरुण मित्र, पत्रकार बंधू, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उद्या होणाऱ्या 17 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये महायुती आदिनाथ बचाव पॅनल आणि या पॅनलचं चिन्ह आहे पतंग, या पॅनलला मत मागण्यासाठी म्हणून विनंती करायला आपल्या समोर आज या ठिकाणी आम्ही आलो। तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला, आमचं स्वागत केलं त्याबद्दल प्रथमतः सगळ्यांनाच मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो। या निमित्तानं बोलत असताना आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि करमाळा तालुक्याचं अतिशय जवळचं नातं, त्यातली त्या सगळ्या परिसराचं बॅकवॉटरच आणि अशा एक तालुक्याची अस्मिता असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी आज उमेदवार म्हणून तुमच्याकडे उभा राहिलोय, माझं पॅनल पाठीशी घेऊन या ठिकाणी उभा राहिलोय। समोरून आरोप केले जाते की मामांचा कारखान्याचा काय संबंध। आता या आदिनाथ कारखान्याच्या उभारणी कारखाना चालू झाला 93-94, पण मी सभासद आहे 83-84 लागले, कारण आमच्याकडे दुष्काळ होता त्यामुळे आम्ही शेजारी बंधूंनी भाग्यांची जमीन कंधारला घेतली आणि मग कंधारच्या सोसायटीचा आम्ही सभासद होतो, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा सभासद होतो। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला सातत्यानं ऊस घालत आलो। ही जी नेते मंडळी म्हणते गेल्या वर्षी पैसे मिळणार नाहीत माहित आहे, मागच्या जे सीझन झाले 4-5 सीझन किंवा त्याच्या अगोदरच्या सगळ्या सीझनला बघा आमच्या शेजार कुटुंबियाचा ऊस आदिनाथ कारखान्याला आलेला आहे। असं नाही केलं की इकडे आदिनाथ चालवायच्या म्हणायचं, ऊस बारामती अॅग्रोला घालायचा, डोंगशिवरला घालायचा आणि इकडं मात्र माझ्या ताब्यात कारखाना द्या म्हणायचा। हा प्रकार आवाज आलाय का आमच्याकडे? यामुळं मी या ठिकाणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवतो। माझा दुसरा विषय की करमाळा तालुक्याचा माझा काय संबंध। आता पुनर्रचनेनंतर माझं गाव, माझं स्वतःच मत करमाळा तालुक्यातल्या विधानसभेला मी उभा राहिला म्हणून तुम्हाला कळलं लागायला
मी जर उभा राहायला आलो नसतो तर सगळ्यांनी माझी दारू जवळी असते मी सांगतो. आता उद्या जरी मी डिक्लेअर केलं की मी आता इथून पुढे करमाळ तालुक्यामध्ये उभारणार नाही तर उद्यापासून तुम्हाला कोणी विचारणार नाही पण माझं दार सोडणार नाही तुम्ही सांगतो. पण लोकांना दिशाभूल करायची, लोकांना कुठल्या तरी एखाद्या मुद्द्यावरती तुमची मतभिन्नता तयार करायची ही तालुक्याची गेल्या अनेक वर्षाची परिस्थिती आहे. म्हणूनच ह्या संस्थाच्या अवस्था या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीच्या पाहायला मिळते. आता सुद्धा सगळ्यांची इच्छा तशीच आहे की मामा याला विधानसभेला पडले आता कारखान्याला पडावे आणि मग मामा इकडे फिरकणारच नाही. पण मी तुम्हाला वचन देतो मी जिथं हरवलं तिथं सोडत असतो. माझा स्वभाव आहे ती जागा सोडत नाही, जिथं गमावलं तिथं सोडत आणि त्यामुळं देवा स्वप्न कोणी बघत असायची गरज नाही असं मला स्वतःला वाटतंय. आणि राहिला विषय ह्याच्यामध्ये की मी नैतिकतेने तेवढंच जपतो, त्या नावालाही तेवढंच जपतो, लोकांनी केलेल्या सहकार्यालाही तेवढंच जपतो. तुम्ही दिलेल्या मताचंही मूल्यमापन तेवढ्याच विश्वासाने मी करायचा प्रयत्न करतो. आणि मला जर तुम्ही एक आमदारकीचे अधिकार मला घेतलं दिली असं काय काम करायला तुम्ही म्हणजे माझा संमत करमाळ तालुक्याचा कसा राजकीय दृष्ट्या विकासाच्या दृष्टीनं किती आला 14 ते 19 रुपये आणि 19ला तुम्ही आमदार केल्यानंतरची 5 वर्ष त्याचे तरी उपकाराची जाणीव आहे ना मला की तुम्ही थोडी मतं दिली असतील पण दिली ना त्यातून तुम्ही तालुक्याचं नेतृत्व करायची संधी मला दिलेली आहे. आणि त्यामुळं मी त्याच दिवशी डिक्लेअर केलेलं आहे की बाबा माझी कर्मभूमी इथून पुढे करमाळ तालुकाच राहील. त्यामुळं कोणी देवा स्वप्न बघत बसू नका, तुमच्या पिढ्या पांढऱ्या होस्तोवर मी जम करतो. माझ्या एवढा राजकारणातला जम कोणाकडे सुद्धा नाही की राजकारणातल्या निवडणुका पडणं करणं हे अनेक वेळा बघितले. शेवटी तुम्ही बघता निसर्गाचा नियम आहे ताकदीच्या माणसाची शिकार कोणाला करून करते. एकटं दुःख कोणी नादाला लागायच्या भानगडीत पडत नाही, निसर्गाचा बी नियम आहे. तशा पद्धतीनं तुम्ही खेळायला गेला तरी किती त्याला मर्यादा आहे ते मला माहित आहे. त्या मर्यादेवर सुद्धा किती आहे आणि त्याच्यामध्ये किती दंडून राहावं लागेल तेही मला चांगलं माहित आहे. आणि त्यामुळं करमाळ तालुक्याचे जे उपकार आहेत माझ्यावरती मला विधानसभेचे नेतृत्व करायची तुम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी जबाबदारी दिली आणि त्यामुळं इथल्या सगळ्या संस्थांची जबाबदारी तीही नैतिक जबाबदारी माझ्यावरती आहे की तुम्ही नेतृत्व करायची मला संधी दिली म्हणल्यावर इथल्या कुठल्याही संस्था अडचणीत यायला लागल्या तर त्याच्याबद्दल मी चांगल्या पद्धतीची त्याच्या ऊर्जित अवस्था येण्यासाठी भूमिका घेणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे. आणि त्यामधून मी अविनाश सहकारी साखर कारखाना लढवतोय. धंदाच करायचा म्हणलं व्यवसायच करायचा म्हणलं तर सोपा धंदा आहे. मी सांगतो आज अविनाश सारखं एवढं मोठं शिवधनुष्य उचलायचं आणि ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये साखर कारखानदारीचा संबंध 25-30 वर्षापासून आहे माझ्या ज्या माणसाने सुरुवातीचं साखर कारखान्याची लायसन 1998 मध्ये मी सुरू केली माढा तालुक्यात. तिथून हा कारखाना हा विषय माझ्या डोक्यामध्ये असलेला आणि मग अशा परिस्थितीमध्ये मलाही कळतंय की हे शिवधनुष्य किती जड आहे पण माझी नैतिक जबाबदारी आहे त्याच्यामध्ये. आणि मग मला करायचं असतं राजकारणच करायचं असतं. आता काय मंडळी मध्ये ती संजय मला राजकारण करायचंय म्हणून कारखाना त्या ठिकाणी घ्यायचा. राजकारणच करायचंय तर टेंडर म्हणून कारखाना घेऊ शकतो ना मी. त्याला तुमचं एवढं नैतिक वजन घेऊन टाकायची काय गरज आहे. आज 264 कोटीचं मी जाहीरपणे सांगतोय की मी हा कारखाना चालू करतोय नुसतं गप्पा मारत नाही किंवा असं म्हणत नाही की मी या पक्षात जाईल त्या पक्षात जाईल आणि मग कारखाना चालू. तुम्ही दरबारीला वरच्या घडामोडीवरच चालणार आहे का मला सांगा. वरचं राजकारण वर्ष 6 महिन्याला 2 वर्षाला बदलते म्हणून तुम्ही काही ह्याच पद्धतीने लोकांपुढे जाणार आहे का. त्याही गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. तसं मी काय सांगतोय की मी स्वतः या कारखान्याची जबाबदारी घेऊन मला घ्यायचं म्हणलं तर आता सुद्धा
मी तुमच्या समोर छातो घेऊन कोणी आलोय की मी कारखाना चालवणार आहे, सहकारी ठेवणार आहे आणि जोपर्यंत माझ्या ताब्यात ही तालुक्याची अस्मिता आहे, तुमच्या मालकीचा कारखाना आहे आणि जोपर्यंत तुम्ही मला सेवा करायची संधी देता तोपर्यंत मी प्रामाणिकपणे तो कसल्याही हद्दीमध्ये सहकारातच त्याला चांगल्या स्वरूप द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आणि घ्यायचाच म्हणजे राजकारणासाठी तर आता चुकून समोरच्या पार्टीच्या ताब्यात गेला तर तुम्हालाही माहिती आहे आता आतापर्यंत अनेक वेळा आले गेले सरकारी 6 महिन्यानं पुन्हा हेच प्रकार होणार आहे, 6 महिन्यानं पुन्हा त्याला टेंडर निघणार आहे. पण मी अवघड मार्गाने नैतिकतेच्या मार्गाने तुमच्या पुढे जातोय आणि टेंडर निघल्यावर माहित आहे तुम्हाला किती भारत येऊन देऊन शासनाचा काय नियम आहे. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2,500 कारखाना 2 कोटी रुपये वर्षाला पाहिजे आणि हाच कारखाना मराठवाड्यामध्ये 1 कोटी रुपये वर्षाला पाहिजे. त्याचे दर कसे आहेत, 1250 ते 1800 युनिट असेल तर पण 1 कोटी रुपये, मराठवाड्यात 50 लाख रुपये, आपल्याकडे 1 कोटी आणि 2,500 युनिट असेल तर त्याला 2 कोटी, त्याच्या पुढे 500 असेल तर त्याचे दर ठरले शासनाचे, पाण्याचे दर ठरलेले आहेत. पर टन तुम्ही वरनं काय केंद्र भरा ती भरावं द्या, पर टनाला 50 न भरा, कुठं 100 न भरा. कॉम्पिटिशन मध्ये बेसिक 100 आहे, बेसिक आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये 100 आहे. ते आज तिकडे विदर्भात मराठवाड्यात मला वाटतं तसे आजच नाही, त्यांनी बाकीचं बीस त्याचे पोरटानाचे रेट काय टाकायचे ते टाका त्या पद्धतीने. मग मला सांगा ही 264 कोटीचं वजन येण्यापेक्षा मला सोपा धंदा आहे ना. आज उद्या 2 कोटी रुपयात भाड्याने गेलं, पोरटानाला 100 रुपये देऊन काय किती म्हणजे लायबिलिटी किती येते, फार फार तर 5 लाख झाले. मी उद्या 150 रुपयाने 200 रुपयाने घेतलं तर 5 लाख रुपयाचं साधारणतः 200 रुपयात आम्हाला 5 दोन्ही 10 कोटी आणि भाड्याचे 2 कोटी 12 कोटी. त्याच्यासाठी आज 300-400 कोटीचं लायबिलिटी अंगावरती घेऊन फिरायचंय काय गरज नाही ना आम्हाला. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या बघितलं राहिला विषय, मी कारखानदारीमध्ये काम करतो, मी कारखाना उभा केला ते माझा बिझनेस म्हणून व्यवसाय म्हणून उभा केला. आता त्याच्यामध्ये कधी थांबायचं कधी वाढवायचं कुठल्या वेळी कुठला निर्णय घ्यायचा हा माझा अधिकार आहे ना. तुम्ही मला कधी बोलू शकता की मी कारखाना भले विकला, भले दुसऱ्या कंपनीमध्ये मी त्याच्यामध्ये समावेश केला किंवा त्याच्याशी मी काही शेअर ठेवून मोठ्या कंपनीमध्ये त्याच्यामध्ये गेलो. हा कारखाना माझा मैद्रावचा कारखाना फार मोठा झालेला आहे आणि त्याच्या लायबिलिटी मला ह्या सगळ्या बापामुळे जमत नव्हतं. आणि आताची परिस्थिती आपण बघितली तर प्रायव्हेट साखर कारखानदारीला कुठल्याही प्रकारचं सहकार्य गव्हर्नमेंटचं राहिलेलं नाही आणि त्यामुळे तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर एखाद्या मोठ्या ग्रुपमध्ये तुम्हाला त्या साखर कारखानदारीला घालावं लागते. नुसतं सिंगल साखर कारखाना कुठलाही उद्योग आता चालवू शकणार नाही. जसं बारामती अॅग्रोचे वेगवेगळे अनेक उद्योग आहेत, त्याच्यातला एक साखर कारखाना हा एक उद्योग आहे. तसाच ओंकार शुगरचे पण वेगवेगळे उद्योग आहेत, रिफायनरी आहेत त्यांच्या. माझा कारखाना जो त्यांना त्या कंपनीचे शेअर घेतले आणि माझा कारखाना त्या कंपनीला जॉईन केला. विकला विकला म्हणलं तर तो कारखाना काय उचलून नाही गेलेला कोणाला, तिथला स्टाफ तसाच आहे माझा, फक्त मॅनेजमेंट बदल, वरचा खुर्चीवरचा माणूस फक्त बदलला, बाकी स्टाफ तसाच आहे. बाकी ऊसवाले तसेच आहे, ऊस येणारा ऊस येतोय. मला प्रायव्हेट मध्ये चालवत असताना 2 सीझन माझ्याकडनंही 5-5 महिने पेमेंट लेट व्हायला लागले आणि हे लक्षात आल्यानंतर मी त्या कंपनीला दिलं. त्या कंपनीनं माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दर आज दिला. लोकांचे उद्या तळतळात कुठल्याही प्रकारचे नाही. कारखानाचा बिझनेस केला आणि बिझनेस करत असताना तो माझा प्रायव्हेट म्हणून केलेला बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये मला पूर्ण अधिकार आहे. फक्त मी कोणाचे शेअरचे पैसे महाराष्ट्रामध्ये एकमेव माझा कारखाना आहे की 1 रुपयाचं कोणी सांगावं की माझ्या कारखान्यामध्ये शेअर्स पुराला माझा कुठल्या बँकेने येऊन म्हणावं की बाबा इथं माझ्या कारखान्यामुळे त्या ठिकाणी आमच्या बँकेला 10 कोटीचा 5 कोटीचा फटका त्या ठिकाणी बसला. कुठल्या व्यापाऱ्याने येऊन सांगावं. हे करत असताना ती दक्षता मी घेतली आणि आज ही मंडळी ज्यांच्या जीवावर इथं सांगते कारखाने आम्ही चालवू त्यांनी 2-2 इकले ते लोकांची देणी अजून तसे आहेत ना, ऊसाची देणी तसेच आहेत. नाईट का शंकर कारखान्याचे पैसे आहेत, विजय शुगरचे पैसे आहेत, आलेगाव शुगरचे पैसे आहेत का नाहीत सांगा. जो विजय शुगर आम्ही घेतला तो बँकेकडनं घेतला, बाकीचे पैसे बँकांचे अडकलेले आहेतच ना.
पावणे 300 कोटी रुपयाला बँका झोपले. डीसीसी बँक तुमच्या एकट्यामुळं गेली 5-6 वर्ष काय अवस्था झाली ते. आणि तुम्ही त्यांच्या नावावर काय निघाला. स्वतःच तर काही नाहीये, पण ज्याच्या नावावर काय चाललंय त्याची अवस्था बघा तुम्ही, त्याच्याही संस्था बघा. मी राजकारणामध्ये काम करतोय. वयाच्या 21 वर्ष 3 महिन्यानंतर मी गावाचा सरपंच आहे. तेव्हापासून ज्या पंचायत समिती, झेडपी, बँका, मार्केट कमिटी, माझी स्वतःची पतसंस्था, सहकारामध्ये अनेक ठिकाणी जिथं जिथं काम केलं मी, त्या ठिकाणी एकही माझ्यावरती ठपका कुठला आलेला नाही. मी जी पतसंस्था चालवतो 83 साली 84 साली मी रजिस्टर केलेली संस्था. त्या संस्थेत आज प्रकारे एका ठेवीदारानं सांगावं की बाबा इथं मामांच्या पतसंस्थेमध्ये आम्ही 10% ठेव दिलेलो आणि त्याचे पैसे आम्हाला घेत असताना वरचं व्याज दिलं नाही, मुदलच घ्या, त्या पद्धतीनं त्यांना पैसे कधी दिले गेले. आज प्रकारे तशा प्रकारचा कधी व्यावहारिक दृष्ट्या प्रकार मी आयुष्यामध्ये केलेला नाही. त्यामुळं जे करतो ते चांगलं प्रामाणिकपणे करतो, नावासाठी करतो, कुठल्या पैशासाठी, कुठल्या राजकारणासाठी कधी या गोष्टीचा वापर करत नाही. आणि जे करायचंय ते चांगलं नाव कमवण्यासाठी म्हणून करतो. म्हणून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आदिनाथची सुद्धा भूमिका मी आपल्या समोर या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला. आज समोरची माणसं सारखी कारखाना कसं चालवणार आहे कोण सांगताय का. नुसतं आम्ही काय म्हणतो पक्षात कुठल्याही पक्षात जाऊ पण कारखाना चालू. मला सांगा तुम्ही किती वेळा गेलाय पक्षात. मागच्या 2 वर्षापूर्वी तुम्ही स्वतःचा पक्ष सोडला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले की त्याच्यात सामील झाला आणि कारखाना चालवतो म्हणून त्यांची घालवली नाही मुळे टाकून. कोणाची घालवली? मुख्यमंत्र्यांचीच घालवली ना. आता त्यांनाही माहिती त्यावेळेस नसेल माहिती, वाटलं असेल बाबा काहीतरी असेल चांगलं म्हणून. आज तुम्ही लगेच बदलताय. म्हणजे आता तुम्ही लोकसभा झाली की तुम्हाला वातावरण दिसतं पवार साहेबाबरोबर तुम्ही गेला पाहिजे. आणि आता तुमची वाक्य काय की लगेच आम्ही कारखाना तुम्ही दिला की मी कुठल्याही पक्षात जाईल. सांगा ना जाहीरपणाला की तुम्ही आता डिक्लेअर करा मी पवार साहेबाबरोबर राहणार नाही म्हणून. ते थोडी तरी काय जनाची मनाची असायला पाहिजे ना ह्या गोष्टी बोलतात. पण काय झालंय तालुक्यात मी बघतोय की माणसं काल काय बोललंय ते लक्षातच ठेवत नाही. म्हणजे नेतेवाले ठेवत नाही, त्याची सवय सगळ्या मतदारांना लागली. पण आता तरुणपणात बी तेच बोलत होते, आता म्हातारपणात बी तेच बोलते, ते बी तुमच्या लक्षात येणार ना. वय झाली तरी तेच बोलते. म्हणजे 6 महिन्यापूर्वी निवडणुकीच्या अगोदर 4 महिन्यापूर्वी संजय शिंदे अतिशय चांगला दिसते ते भाषण करतात. आणि 2-2.5 महिन्यानं पुन्हा संजय शिंदे शेवटच्या 5 वर्ष मागं राहतात आणि शेवटच्या 2 महिन्यात तुम्ही सांगता संजय शिंदे लय वाईट आहे. पुन्हा निवडणुका लागल्या की तुम्ही काय सांगता पंच म्हणून राहू, आम्ही निवडणूक लढवणार नाही. आणि पुन्हा 3 दिवसानंतर भूमिका बदला. सुद्धा वयामुळे होते आता लोकांच्याही लक्षात. या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही आपल्या तालुक्याची अस्मिता आहे आणि त्या दृष्टीने या सगळ्या ह्याच्यामध्ये विचार करा. मी मोहम या ठिकाणी कुठलीही गोष्ट करत नाही. मी सुरुवातीलाच मी आम्हाला सांगितलं आणि आम्ही जर शिवधनुष्य उचलायचं का नाही उचलायचं. मी 10 वेळा त्याच्यावरती अगोदर बारामती अॅग्रो चालवायला येत असताना आम्ही 2 सीएचे रिपोर्ट तयार केलेले होते. त्यावेळेच्या कंडिशन मध्ये ते चालवाई घेऊन परवडत नव्हतं. आजची कंडिशन अशी झाली की सरकारनं विशेषतः अमित शहा साहेबांनी सहकारी संस्थेच्या बाबतीत आत्ताच चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये निर्णय घेतले, आर्थिक मदत करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये कारखाना हा घटक सहकारी संस्थेमध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचा पकडला आणि त्या दृष्टीने ह्या पंचवार्षिक मधलं सगळं नियोजन केंद्र सरकारचं केलेलं आहे की ही सहकारी साखर कारखानदारी असू द्या किंवा सरकार टिकला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट आता चांगल्या पद्धतीने मिळायला लागलेत. म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये पाहिजे. मी सुद्धा हे करत असताना आपली निवडणूक अजून डिक्लेअर व्हायची होती. त्याच्या अगोदर माझे जेवढे काही त्या क्षेत्रातले माझे सहकारी अधिकारी, टेक्निकल लोक आहेत, सीए लोक आहेत, यांच्याकडे मी 264 कोटीचं सगळं मटेरियल त्यांना देऊन पुढे आपल्याला जर वेळ कोणती कारखाना लढवायचा म्हणलं तर काय करावं लागेल
त्याच्या सगळ्या प्लॅनिंग करून उतरलं. हे काय हो तुम्हाला फसवून, तर तुम्हालाही माहित आहे की मी असे खोटे आश्वासनं देऊन तुमची मदत कधी या तालुक्यात मिळवले नाही. आतापर्यंत मी जे तिथं बोलायचो ते विकासावरती आणि तालुक्याच्या विकासावरतीच मी आपल्या समोर मत मागायचो. आणि जे केलंय ते मी शांतपणे केले म्हणून सांगतो. जे मी केलेलं नाही ते कधी दुसऱ्याच्या पाठीत तोंड घालायला कधी गेलेलोच नाही. मी सांगतो मी आमदार व्हायच्या अगोदर अनेक कामं होती काही पहिल्या आमदारांची, कोणीही सांगावं त्याच्यामध्ये मी लक्ष घालायला गेलो. आज मी आमदार झाल्यानंतर 5 वर्षात कोविडचा कालखंड 2 वर्षाचा असताना सुद्धा त्या ठिकाणी अजितदादाच्या आशीर्वादामुळे आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये निधी मिळाला. जवळजवळ 3-3.5 कोटी बजेटमध्ये आपल्या सगळ्यांना मिळाले 2 वर्ष सोडून सुद्धा. आज काय परिस्थिती आहे, आज राज्याचं बजेट वार्षिक बजेट झालं. ते पहिलं बजेट हे वार्षिक बजेट असतं, त्याच्यामध्ये तालुक्याला काय मिळालं माणसं एक छादा मिळाला नाही. आणि आज तुम्ही आता वाणीचं सबस्टेशन कधीपासून ही सगळी मंडळी 7 वाजतील आपला 2 केव्हापासून तुम्ही आहोत. आता मला सांगा की मी आमदार व्हायच्या अगोदर एक सबस्टेशन तालुक्यामध्ये झालेलं होतं. नारायणरावांच्या कालावधीमध्ये त्याची उभारणी सुरू झाली, पण त्याची मंजुरी मानूच्या कालावधी ते होतं कोमलवाडी. तुम्ही आमदार झाल्यावर ते नेलं लाव्याला. मी लाव्याचं सबस्टेशन पुन्हा माझ्या कालावधीत मी चालू करायला आलो, नारळपडा गेलो का. त्याचं सबस्टेशन पूर्ण झालेलं, त्याचं रेल्वे क्रॉसिंग मी करून दिलं. मी अधिकाऱ्याशी बोलून 1 महिन्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते. मला विलासदादांनी यांनी सांगितलं, अधिकाऱ्याने सांगितलं मला सबस्टेशन तयार आहे, फक्त रेल्वे क्रॉसिंग आपल्याला ते चालू करता येईल. त्याच्या रेल्वेवाल्यांना मागं लागलो. 15 दिवसात तिथं त्याची परवानगी घेऊन बोर मारून त्यांना क्लिअर करून दिलं. पण मी नारळपडा गेलो नाही. आणि आज काय परिस्थिती, मी आणलेली कामं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला दम देत आहे. आज दहीगाव सारख्या योजनेचे 116 कोटीचं टेंडर दहीगाव पहिल्या झाली तेव्हापासून 116 कोटीचं टेंडर कधी आठवतं का तुम्हाला? एवढे पैसे कधी मिळून एक टेंडर निघालं तालुक्यात. ते काम सगळं आपण करायला प्रयत्न करत होतो. तिथं काय केलं, कॉन्ट्रॅक्टरला पैसे मागायसाठी तुम्ही काय पदार्थ बाकीचे छोटे छोटे रस्ते कॉन्ट्रॅक्टर लोकांना विचार, अहो खावा ना, पण लोकांच्या पाठीतलं कशाला खाता तुम्ही? आमदार केले लोकांनी, आणा ती पाठीच खाऊन टाका ना, आम्हाला काय करायचं? लोकांच्या ह्याच्यात थोडं कशाला म्हणजे थोडे तर तुमच्या कालावधीतले रस्ते होते. तुमच्या कालावधीत आपला हा सगळा खालून आलेला रस्ता चित्रीपासून आलेला छान मधला रस्ता होता, आवाटीपर्यंतचा होता, कोटी आवाटी होता. ह्या रस्त्यात आम्ही कधी म्हणलं का उलट ते रस्ते मध्ये आरवाडीमध्ये पूर्ण होत नव्हते. मी स्वतः त्याच्यावरती प्रत्येक ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलायचो, त्याच्या वन विभागाच्या परवानग्या होत्या, त्या सगळ्या काढून द्यायचो. पण कॉन्ट्रॅक्टरला आम्ही दम द्यायला गेलो नाही ना. ह्या सगळ्या गोष्टीचा खरं तर शांतपणे विचार करणं ह्यामध्ये गरजेचं आहे. आणि आज मी कारखाना चालवतोय ते कशासाठी, या तालुक्याची अस्मिता आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं एक चांगलं मंदिर तयार व्हावं या दृष्टीनं मी ह्याच्यामध्ये गेलोय. आणि ती माझी नैतिक जबाबदारी आहे, कारण तुम्ही मला आमदार केलेलं आहे. त्यामध्ये चालवत असताना सुद्धा मी काय फार मोठ्या बनाया मारत नाही, कारण आताची जी संधी केंद्र सरकारच्या नवीन नियम जे झाले कोऑपरेटिव्हच्या बाबतीत, तर त्याच्यामध्ये एक चांगली संधी निर्माण झाली. ते पहिलं कसं होतं आपल्याला, आता आम्ही कारखाना मी चालवत होतो, डिस्लरी काढायची, त्याला 100 परवानग्या डिस्लरी काढता. पण आता कारखाना तुम्ही मोडेसिस पूर्तीच तुम्हाला परवानगी, तर समजा आता मोडेसिस माझ्याकडलं संपलं तर 50 दिवसांनी डिस्लरी बंद पडला. काही कारखाना 100 दिवस चालला, 50 दिवस डिस्लरी चालली, 150 दिवसांनी तिथं काय करायचं, ते नुसतं मेंटेनन्सच करत बसायचं. आज परिस्थिती अशी झाली की आता केंद्राने त्याची नियमावली बदलली. आता डिस्लरीला परवानगी देताना तुम्ही त्याला कुठलंही फीड द्या, मग तुम्ही मोडेसिस द्या, बीएव्ही द्या, सीएव्ही द्या, किंवा ज्यूस टू इथेनॉल डायरेक्ट सिरप करून तुम्ही वापरा, प्लस धान्यावरती आधारित तुम्ही अल्कोहोल तयार करा. ह्या परवानग्या आत्ता द्यायला. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करून मी या ठिकाणी चाललोय. आणि त्यामुळे तुम्हाला तुम्ही निश्चित असा मी ह्यामध्ये डोळसपणे चाललोय. कसल्याही हद्दीमध्ये आपण हा कारखाना आदिनाथ कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने, आणि मी म्हणत नाही की ते 10,000चा करू आपण,
हा याच कारखान्यावरती आता जुन्या साखरेच्या नादी लागण्यात आपल्याला काय अर्थ नाही. भविष्यात हा कारखाना वाचवायचा असेल आपल्याला त्या डिस्लरीच्या माध्यमातून आणि मल्टीफीड म्हणजे त्याला वेगवेगळ्या उपपदार्थ त्याला पुरवठा करून आपल्याला ही डिस्लरी 300-350 दिवस कशी चालवता येईल आणि त्यामधून कसं उत्पन्न त्या ठिकाणी येता येईल ह्या सगळ्याचा ताळेबंद. आता वेळेअभावी मी तुम्हाला सगळंच आर्थिक गणित सांगितलं असतं आणि एका ह्याच्यामध्ये सांगितलं असतं की 4 लाख गरज केलं तर त्याचे आपण 4 लाख गरज केलं तर त्याचे साखर किती होणार आहे. डिस्लरीला आपण त्यातलं किती नेणार आहे. 1 लाख लिटरची डिस्लरी आपण त्याच्यामध्ये उभा करतोय तर 1 लाख लिटर डिस्लरीला आपण 3,500 गॅलन करत असतो तर त्यातल्या 1400-1450 टनांचा रस आपण 1 लाख डिस्लरीला नेणार. तर इकडे काय करणार आपण 120 दिवस समजा कारखाना चालला किंवा 100 दिवस चालला तर 3,500 प्रमाणे चालत राहिला तर जास्त 1500 आपण तिकडे नेणार. राहिलेलं साखर तयार करणार. मग समजा 4,20,000 आपलं गरज झालं तर त्यातलं जवळजवळ 2 लाखाच्या आसपास आपण त्याचं इथेनॉल करणार आणि राहिलेलं 2-2.5 जे लाख राहिलं आपल्याला त्याची साखर तयार करणार. ह्या सगळ्याचे आपण 35 रुपयाने साखरेचे दर बघितले, इथेनॉलचे 65 बघितले तर साधारणतः ह्याच्यामधून मोठी तुम्हाला सांगतो मी साधारणतः ह्या सगळ्यातलं आपल्याला त्याच्यामध्ये सीएनजी आपण करणार आहे. ह्या सगळ्यामधून मिळणारी रक्कम आपल्याला साधारणतः 300 कोटी 294 290 कोटीच्या आसपास आपण जे 4 लाख टन सांगतोय त्याचं रिअलायझेशन आपण 3 कोटी पर्यंत करू शकतो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मग डिस्लरी आपली समजा 120 दिवस हाय एज टू इथेनॉलवर चालेल. राहिलेलं आपल्याकडे सीएबी शिल्लक जाईल त्याच्यावरती 41 दिवस चालेल आणि राहिलेले मग जे दिवस आहेत आपले जवळजवळ 200-210च्या दरम्यान ते सगळे आपण बाकीच्या तांदळावरती मक्यावरती हे सगळं चालवायचा प्रयत्न करणार आणि जवळजवळ 300-330 दिवस डिस्लरी चालवली तर 3-3.5 कोटी लिटर अल्कोहोल त्या ठिकाणी तयार होते आणि 290 कोटीच्या आसपास त्याच्यामध्ये आपण अर्निंग करतोय. आता मला सांगा सभासदाला बेसिक रेट प्रमाणे आपण जर सभागाडी कवरेजचा HNT सह जर बघितलं आपण तर 3400-3400 रुपये आपल्याला बेसिक तर ते कंपल्सरी देणं आहे. मग मला सांगा 290 मधनं हे सगळं समजा आपण 147 कोटी आपलं त्या ऊसवाल्याची आणि वाहनवाल्याची देतोय. त्याच्यानंतर साधारणतः 194 290 मधनं 147 आपले समजा गेले तर त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला खर्च जे येणार आहे ते साधारणतः प्रतिटन 300 रुपये आपण प्रोसेसचे धरतोय. त्याच्यानंतर प्रतिटन 200 रुपये पगारीचे धरतोय. त्या सगळ्याचा मेळ घातल्यानंतर आपल्याला साधारणतः सगळा खर्च येतोय साधारण 113 कोटीच्या आसपास 113 कोटीच्या आसपास हे सगळे खर्च जाऊन फक्त आपल्याला आता 113 कोटी मधनं ह्या सगळ्याचं व्याज आणि मुद्दल करायचं तर ते पण मी काढून बघितलं तर आपल्याला साधारणतः त्यामध्ये आताचे 264 कोटी हे 264 कोटीचं आपण नियोजन अशा पद्धतीनं करतो. याच्यामध्ये कारखान्याच्या प्रॉपर्टीवरती बोज असलेल्या 2च वित्तीय संस्था एक HCDC आणि एक दुसरी MSC बँक या दोन्हीचं मिळून आपण 100-120 कोटीच्या आसपास आहे. अजितदादाला त्या दिवशी आम्ही बोलून आलो त्याला आम्हाला वन टाइम मध्ये करून द्या. त्यांनी आम्हाला 50 कोटी 60 कोटी जर वन टाइम सेटलमेंट करून दिले तर त्याची व्यवस्था मी माझी क्रेडिबिलिटी झालेला आज विद्युत कॉर्पोरेशनवरचा ज्या सगळ्या लायबिलिटी होत्या त्या ऑलरेडी आता ओंकार शुगरवर सगळ्या गेलेल्या आहेत. लायबिलिटी कुठल्याच नाही. मग मी ज्या बँकांशी व्यवहार केलेले आहेत गेल्या 20 वर्षामध्ये त्या बँकाचं क्रेडिट माझ्याकडे तसंच आहे. मी एक फोन केला तरी मला मागच्या वेळेस ज्या बँका मला 150 कोटी देत होत्या तर त्या बँका मला देणार आहेत त्याच्यामध्ये आणि त्यासाठी आपण काय करणार की पतसंस्था अर्बन बँका किंवा ह्याच्यामधून ही जी हॉटेलची रक्कम आहे तर ते आपण व्यापाऱ्याच क्रेडिट आहे आपलं तिकडे. हा प्रस्ताव आपण काय करणार की आता कारखाना ताब्यात आला की पहिलं आपण नवीन प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करणार. 100 केलं आपल्याला जात असताना त्याचा जो खर्च असेल समजा 100 कोटी येईल 150 कोटी येईल काय गॅस हे सगळं करत असताना त्या 150 सहित आणि हे वन टाइमचं सेटलमेंटचं प्रकरण जवळजवळ 350 कोटी आपण जरी त्याच्यामध्ये सँक्शन करून घेतलं आणि त्याला 2 वर्ष मॉनिटरिंग आणि 10 वर्ष बी पेमेंट शेड्यूल आपण त्याच्यात घेतलं तर आपल्याला फक्त पिरियड किती लागणार आहे की हे 50-60 कोटी वन टाइमचे जे भरायचे
त्याच्यासाठी मी कुठलीही व्यवस्था स्वतः करायला तयार आहे आणि ते करणार ते सगळं पुढच्या 10-12 वर्षासाठी सगळं शेड्यूल करून घेणार. त्याचं सँक्शन झालं की हे पैसे भरायचे आपल्याला आणि मॉर्गेज करून ते पैसे काढून पुढे 10 वर्ष आपल्याला मुदत घ्यायची. आणि हे करत असताना बाकीच्या लायबिलिटीसाठी पुन्हा आपल्याला असेट कमी पडायला लागल्या तर उद्या गव्हर्नमेंटच्या बाकीच्या कारखान्याला केलेल्या मदतीप्रमाणे अधिकाऱ्यांना आम्ही शब्द घेतला. उद्या ह्या सगळ्या कर्मचाऱ्याच्या लायबिलिटी असतील, शासकीय देणी असतील, त्याच्यासाठी एनसीडीसी कडे आपण वेगळा प्रस्ताव तयार करून जाऊ. त्याला वेळ लागणार आहे, 1-1.5 वर्ष. आता नुसतं एनसीडीसीचं मिळणार आहे म्हणून आपण ह्या तालुक्यातलंही बघितलंय. आपण मागे या दिनातलं एनसीडीसीचं मिळणार आहे वर्ष जाते. आज मकाईला मिळणार आहे 1.5-2 वर्ष झालं चालू आहे. ते पैसे काय लवकर मिळत नाही, पण त्या पैशाची गरज आपल्याला लागणार आहे. पण त्याच्या आधीच जे नियोजन करायचे ते आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी करतोय. एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. आणि तुम्ही निश्चित असा की ज्या पैशाला कसल्याही परिस्थितीमध्ये वेळ पडली तर मी कुठूनही उभा करायची माझी तयारी आहे. 50 लागू द्या, 100 कोटी लागू द्या, पण हा सगळा गाडा सुरळीत करण्यासाठी जो तिथली पायरी आहे ती पायरी पार करायची तयारी माझ्यावरती आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आज दुसरं महत्वाचं म्हणजे माझ्यावरती गेल्या अनेक वर्ष आरोप करायचे किंवा मामा आमदार झाले की उजनी नेणार, उजनी खाली काय. आज काय परिस्थिती आहे उजनीची? मला सांग. 19 ते 24 मध्ये उजनी महिन्यात जायचाच आपला तारीख असायची 20 मेच्या पुढची. आज 20 एप्रिल तारीख आहे महिन्यात जायची. 20 एप्रिलला धरण महिन्यात चालत 2 महिने जायचे आहेत मला सांग. आणि तुम्ही महागाई बघा 14 ते 19 मध्ये हे धरण 55-58% 60-70% महिन्यात. ह्याही गोष्टीचा सगळ्या तुम्ही विचार करा. आज दहीगाव योजना मी 250 दिवस चालवायचे, 247-245 दिवस चालवायचे. त्याची लाईट बिल शासनाकडे करून घ्यायचं. 5 वर्ष लोकांना पाणी दिलं आणि 3दा फक्त लाईट बिल गोळा केले. 2 वेळेस 36 लाख आणि 1 वेळेस 17 लाख रुपये लाईट बिल आपण गोळा केलं. त्याच्यावरती 5 वर्ष काढली. यांचं जुनं भागणं बिल होतं तेही आपण शासनाकडनं भरून घेतलं 5-5.5 वर्ष. आज काय अवस्था आहे दहीगावची मला सांगा. उद्या तर 20 एप्रिलला बंद पडायला लागेल. किती दिवस दहीगाव चालली. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. बाकीचं राजकारण बाजूला जाऊ द्या. ही आपली जुनीच पद्धत आहे की आपण वेगवेगळ्या पद्धतीने ह्या राजकारणाच्या एवढं आळी गेलो आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची फळं पण आपल्याला भोगावं लागणार. उद्या काय तुम्हाला फसवून मला सत्ता भोगवून मी जर त्या पद्धतीने नाही चाललो माझ्या प्रपंचात काय वाटवं होणार नाही. हो मी काय शेवट कारखाना काय गावला की त्यात काय गवतंय का बघायला बसतो. ह्या प्रवृत्तीनं जर नेते मंडळी वागत असतील तर ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की शेवटी ह्या सगळ्यांचा संबंध येतो की तुमच्या सामान्य माणसाच्या प्रपंचाशी संबंध येतो. त्या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार करा आणि उद्याच्या 17 तारखेला पतंगाच्या चिन्हावरती बहुमत अशा प्रकारचं आपलं मत द्या. एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो.